विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्व आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, 1857च्या राष्ट्रीय उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ती कोण होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 मंगल पांडे. मंगल पांडे यांनी 1857चा राष्ट्रीय उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ती आहे, त्यामुळे प्रश्नाचे 1 आहे उत्तर. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतात सामाजिक सुधारण्याचा पाया घालणारी व्यक्ती कोणती? भारतात सामाजिक सुधारण्याचा पाया घालणारा व्यक्ती कोण होता? तर मित्रांनो, तुम्हाला 5 सेकंदासाठी वेळ देत आहे. नक्की या प्रश्नाचे कमेंट करा उत्तरे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन राजाराम मोहन राय हे भारतात सामाजिक सुधारण्याचा पाया घालणारे व्यक्ती आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराय कोण होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी लॉर्ड केनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसराय होता, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. प्रश्न क्रमांक 4 आहे, असहकार चळवळ कोणी सुरू केली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केली होती, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, रयतवारी पद्धत सर्वात प्रथम कुठे सुरू झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी मद्रास प्रांत. मद्रास प्रांतमध्ये रयतवारी पद्धत सर्वात प्रथम सुरू झाली, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या सत्याग्रह केला होता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी बारडोली सत्याग्रह हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुरू केलं होतं, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना करण्याचा पुढाकार घेतला होता, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, केसरी वृत्तपत्राची त्रिमूर्ती म्हणजे लोकमान्य टिळक, आगरकर आणि टिंबटिंब कोण? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए विष्णू शास्त्री चिपळूणकर हे केसरी वृत्तपत्राची त्रिमूर्ती म्हणजे लोकमान्य टिळक, आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर हे होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल कोणत्या देशाने दिलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी फ्रेंच. फ्रेंच या देशाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे मूल या देशातून घेतलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फ्रेंच. प्रश्न क्रमांक 10 आहे, मुंबईचा सिंह असे कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हणले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 11, सत्यशोधक समाजाचे मुख्य पत्र कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए दीनबंधू. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुख्य पत्र आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 12, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोण जबाबदार होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी गोपाल गणेश आगरकर हे न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत जबाबदार होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 13, थॉमस पेन यांचा राईट ऑफ मॅन या ग्रंथाचे प्रभाव कोणत्या समाज सुधारकावर पडलेला होता?
तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी महात्मा फुले. थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर पडला होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 14. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक सुरू केले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1920 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मूकनायक हे पत्र सुरू केले होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 15. लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी गोपाल हरी देशमुख यांनाच लोकहितवादी असे म्हणले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी गोपाल गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 17. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी न्यायमूर्ती चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए विवेक भीमनवार हे महाराष्ट्र लोक आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्य मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? न्यायमूर्ती A.M. बदर हे महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकारी आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 20. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणास मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 नितीन गडकरी यांना मिळालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 21. 39वा राजश्री शाहू पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी डॉक्टर जब्बार पटेल यांना 39वा राजश्री शाहू पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 अंतर्गत विज्ञान रत्न पुरस्काराने कोणाला मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी जयंत नार्लीकर यांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 विज्ञान रत्न पुरस्कार मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. 2025चा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 24 आहे. गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणास आहे? गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणास आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रवींद्रनाथ टागोर यांचा आहे गीतांजली काव्यसंग्रह, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे. पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्राव होत असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी हायक्लोरिक ॲसिड.
पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड या आम्लाचा स्राव होत असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणले जातात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला होता, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 29, राष्ट्रपती राजवट घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करण्यात येते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, कलम 356 नुसार राष्ट्रीय राजवट घटनेच्या कलम 356 कलमान्वये लागू करण्यात येते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, गोदावरी नदी. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी ही गोदावरी, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर सी आहे.